नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर। बघा मित्रांनो, आपण पोलीस भरती स्पेशल PYQ सिरीज जे आहे त्याचे व्हिडिओ अपलोड करून राहिलेलो आहोत। आतापर्यंत भूगोल आहे, इतिहास आहे, याचे PYQ ची व्हिडिओ आपण उपलब्ध केले आहे। पहिल्यांदा बघा आपण सामान्य विज्ञान यामधील एक रक्तभिसरण संस्था नावाचा जो घटक आहे त्यावर आतापर्यंत खूप वेळा प्रश्न येऊन गेलेले आहे आणि या टॉपिकवर जेवढे पण प्रश्न विचारलेले आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। रक्तभिसरण संस्थेवर मी डिटेल लेक्चर सुद्धा घेऊन येणार आहे, तर 1-2 दिवसात ते लेक्चर तुम्हाला उपलब्ध करून देतो। तुम्ही जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तिथे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला येऊन जाईल आणि याचं डिटेल लेक्चर मी तुम्हाला 1-2 दिवसात उपलब्ध करून देतो। तर चला मित्रांनो, बघा रक्तभिसरण संस्थेवर आतापर्यंत जेवढे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याच्यातला कोणताही डाऊट जो आहे एंडिंग पर्यंत राहणार नाही। चला बघा, वेगवेगळे प्रश्न मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सायन्सवर सुद्धा विचारले जातात आणि सायन्सवर प्रश्न येताना बघा थोडे मॅक्झिमम पोलीस भरती किंवा बाकी तयारी करणाऱ्या मुलांना याची तकलीफ होते का, हे प्रश्न सॉल्व्ह करताना लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न खूप सिंपल विचारले जातात, अतिशय कठीण वगैरे राहत नाही, पण ते प्रश्न जर तुम्ही अंडरस्टँड बरोबर केले तर तुम्हाला इझी राहणार आहे। तर एक एक प्रश्न आपण याला डिकोड करण्याचा प्रयत्न जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। लक्ष द्या बघा, पहिला जो प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारलाय बघा, रत्नागिरी बँड्समॅन 2024 ला आपल्याला प्रश्न आलेला होता। हेच प्रश्न तुम्हाला तलाठी MPSC ग्रुप B आणि C मध्ये सुद्धा पडतात, वेगळे काही राहत नाही। हेच प्रश्न विचारला ते लक्ष द्या इकडे बघा। पहिला प्रश्न रत्नागिरी बँड्समॅन 2024 ला आपल्याला विचारण्यात आलेला आहे। बघा रे प्रश्न काय आहे जो आपला प्रश्न विचारण्यात आला, सॉरी दुसरा आला का, हा पहिला प्रश्न बघू आपण। बघा हा पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय, सातारा चालक 2024 ला मित्रांनो प्रश्न आलेला आहे। तसंच बघा 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत जो आहे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, 5 पेक्षा अधिक वेळा। प्रश्न काय लक्ष द्या इकडे बघा, रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? बघा इथे ऑक्सिजनचं म्हटलेलं आहे, वहन करण्याचं काम कोणता घटक करणार आहे यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे। उत्तर बघायचं काय तरी, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, बिंबिका का यापैकी नाही? उत्तर येते बघा लाल रक्तपेशी म्हणजे RBC। रेड ब्लड सेल किंवा रेड ब्लड कार्पुसेल्स म्हणून आपण त्यांना ओळखतो, RBC लाल रक्तपेशी। आणि लाल रक्तपेशी लक्षात ठेवा आपल्या इथे ऑक्सिजनचं वहन करण्याचं काम करणार आहे। उत्तर येते याचं बघा A काय आहे, लक्ष द्या इकडे बघा। रक्ताचा विचार केला सगळ्यांना माहिती आहे बघा, मानवी रक्त जे आहे ते 2 घटकाचं बनलेलं राहते। बघा पहिला घटक जर म्हटलं इथे राहते तो राहते प्लाझ्मा आणि दुसरा घटक जर म्हटलं तो राहते बघा रक्तपेशी। तर 2 घटकाचं आपलं रक्त बनणार आहे, प्लाझ्मा आणि रक्तपेशी लक्षात ठेवायचं आहे। प्लाझ्मा राहते आपला 55% आणि रक्तपेशी मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला 45% मानवी शरीरात रक्तपेशी रक्तामध्ये राहणार आहे, 45%। 55% प्लाझ्मा, 45% रक्तपेशी राहणार आहे। प्लाझ्मावर लक्षात ठेवा, तर प्लाझ्मा म्हणजे फिक्कट पिवळसर असा पदार्थ राहते ज्यामध्ये 90% पाणी राहते आणि हाच म्हणजे राहते प्लाझ्मा। 55% मानवी शरीरात रक्तपेशी राहणार आहे आणि या रक्तपेशी आपण 3 भागामध्ये यांना डिवाइड करतो। लक्ष द्या, पहिल्या नंबरला RBC, एक राहते WBC आणि एक लक्षात ठेवा राहते प्लेटलेट्स। लक्षात ठेवायचं आहे 3 ज्या आहे आपल्या रक्तपेशी राहणार आहे, RBC, WBC, प्लेटलेट्स। तिघांचं काम वेगवेगळं आहे, लक्ष द्या इकडे बघा। RBC म्हणजे रेड ब्लड सेल, त्यांचं काम आहे बघा रक्तामधील ऑक्सिजनचे वहन करणे। रक्तातील लक्षात ठेवा काय करणे वेळेला ऑक्सिजनचे वहन करण्याचं काम लक्षात ठेवा RBC करणार आहे। WBC बघा याला म्हणतो आपण सैनिकी पेशी किंवा यालाच पुन्हा एक नाव आहे रे गार्ड सेल, 2 नावाने याला ओळखलं जाते। बघा पहिल्या नंबरला सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल जर म्हटलं तर WBC, व्हाईट ब्लड सेल ज्या राहणार आहे यांना सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल म्हणणार आहे। कारण आपल्या शरीरात जर कोणताही बघा बाहेरचा अँटीजन आला, एखादी व्हायरस आहे, बॅक्टेरिया कुणी आलं, त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी तयार करून त्याला मारण्याचं काम या करतात, म्हणून याला आपल्या शरीराच्या सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल म्हणून ओळखलं जाते। 13ला आहे WBC। आणि प्लेटलेट्सचं काम आहे बघा रक्त गोठविणे। जर कुठेही लक्षात ठेवा आपल्याला कट लागलेला आहे, रक्त जर आपल्या शरीराच्या बाहेर कंटिन्युअसली जात आहे, त्या रक्ताला थक्क करण्याचं काम, रक्ताला गोठवण्याचं काम प्लेटलेट्स करत असतात। तर तिघांचे काम वेगवेगळे आहे बघा। RBCचं काम आहे ऑक्सिजनचे वहन करणे, WBC सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल आणि प्लेटलेटचं काम राहते रक्त गोठवणे। कारण मानवी शरीराच्या आत मित्रांनो रक्त गोठत नाही, आपल्या शरीरात हिपॅरिन नावाचा एक घटक राहते आणि तो हिपॅरिन नावाचा घटक लक्षात ठेवा शरीराच्या आतमध्ये रक्त गोठू देत नाही, पण बाहेर जर रक्त चाललं असेल त्याला गोठवण्याचं काम
प्लेटलेट्स करत असतात, लक्षात ठेवायचं आहे. तर या 3 ज्या रक्तपेशी आहे आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स, तिघांचं काम वेगवेगळं आहे. आरबीसी म्हटलं तर ऑक्सिजनचे वहन करणे, डब्ल्यूबीसी सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल, आणि प्लेटलेट्सचं काम मित्रांनो आहे रक्त गोठवणे. आता आपल्याचं उत्तर होतं आरबीसी. आरबीसी डायरेक्टली वाहून नेते का? तर नाही. बघा आरबीसी मध्ये मित्रांनो एक घटक राहते, त्याचं नाव आहे रे हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन काय तर लक्षात ठेवा, हिम म्हणजे होते लोह, तर लोह नावाचं प्रोटीन, आपलं लोह नावाचा एक घटक राहते, आणि ग्लोबिन नावाचं प्रोटीन जे आहे, या दोघांमधून हा शब्द बनलेला आहे हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिनला बघा लोहमुळे लक्षात ठेवायचं आहे लाल रंग प्राप्त झालेला आहे. तर रक्ताला लाल रंग प्राप्त होण्याचं कारण आहे हिमोग्लोबिन, कारण याच्यात लोह राहते. हा प्रश्न विचार तुम्हाला कोणता घटक हिमोग्लोबिन मध्ये आहे, तर लोह नावाचा घटक हिमोग्लोबिन मध्ये राहणार आहे, ज्याच्यामुळे लाल रंग प्राप्त होते. आणि हिमोग्लोबिनचा एक जो रेणू राहते तो ऑक्सिजनचे 4 रेणूंना वाहून नेण्याचं काम करते. तर त्यामुळे बघा आरबीसी मधला हिमोग्लोबिन जो आहे हा खऱ्या अर्थानं ऑक्सिजनचं वहन करण्याचं काम करते. पण आपल्या उत्तर येणार येते आरबीसी. तर या प्रकारे लक्षात ठेवा, रक्तासंबंधी बेसिक डाटा तुम्हाला माहित पाहिजे. रक्त आहे प्लाझ्मा आणि रक्तपेशी. प्लाझ्मा 55%, रक्तपेशी 85%, आणि रक्तपेशीचे प्रकार पडले 3: आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. आरबीसी ऑक्सिजनचे वहन करते, डब्ल्यूबीसी सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल, आणि प्लेटलेट्सचं काम मित्रांनो आपल्या इथे रक्त गोठवणे राहणार आहे. आरबीसी मधला महत्त्वाचा घटक आहे हिमोग्लोबिन. हिम म्हणजे लोह, ग्लोबिन नावाचं प्रोटीन, आणि हिमोग्लोबिन मुळेच रक्ताला लाल रंग प्राप्त होतो. क्लिअर आहे का? हा प्रश्न तुम्हाला 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न बघा रे, रत्नागिरी बँड्समॅन 2024 ला प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. विसंगत मध्ये बघा पहिल्यांदा आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स, युरिया. युरिया नाही येणार इथे, लक्षात ठेवा. 3 तर बरोबर आता सांगितलं. रक्त जे आहे 3 गोष्टी मिळून बनलं होतं आपलं, तुम्हाला माहित आहे. रक्तामध्ये प्लाझ्मा आणि रक्तपेशी, आणि रक्तपेशीचे मी प्रकार तुम्हाला सांगितले आत्ताच लक्षात ठेवा. रक्तपेशीचे आपले 3 प्रकार पडतील. त्यात पहिला प्रकार जर म्हटलं तुम्हाला आरबीसी, दुसरा आहे डब्ल्यूबीसी, तिसरा आहे प्लेटलेट्स. 3 आणि एक राहत इकडे आपल्याला माहिती आहे प्लाझ्मा. लक्षात ठेवा प्लाझ्मा आणि रक्तपेशी मिळून जो आपलं रक्त बनणार आहे, रक्तपेशीमध्ये 3: आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. ऑक्सिजनचे वहन करणारे आरबीसी, रक्त गाढ किंवा आपण म्हणतो गाढ पेशी किंवा सैनिक पेशी म्हणजे डब्ल्यूबीसी, रक्त गोठवणाऱ्या प्लेटलेट्स. ते 3 रक्ताचा घटक आहे. युरिया जो आहे तो इथे विसंगत घटक राहणार आहे. युरिया तुम्हाला माहिती आहे आपण जो आहे आपल्या शरीरातला टॉक्सिक पदार्थ युरिया युरिन थ्रू याला बाहेर टाकत असतो. तो युरिया जो आहे इथे विसंगत घटक राहणार आहे. क्लिअर आहे? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आपल्याला, हा तुम्हाला अमरावती शहर पोलीस 2024 ला प्रश्न आपल्याला विचारला आहे. अमरावती शहर 2024 प्रश्न काय बघा. रोहिणीतील रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? आता सांगितले मी तुम्हाला बघा, रक्त लाल दिसल्याचं कारण म्हणजे काय राहते रे? हिमोग्लोबिन. तुम्हाला माहित मानवी शरीरात जे आहे 3 पेशी राहते, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. मी सांगितलं बघा तुम्हाला. त्या आरबीसी मध्ये एक घटक राहते म्हटलं तुम्हाला हिमोग्लोबिन. यात मी तुम्हाला पहिले सांगितलं हिम म्हणजे काय, तर लक्षात ठेवा रे, हिमचा अर्थ होते लक्षात ठेवा लोह किंवा आयरन, प्लस त्यात ग्लोबिन नावाचं राहते प्रोटीन, आणि याच्याचमुळे लक्षात ठेवा रक्ताला लाल रंग जो आहे तो प्राप्त होणार आहे. लाल रंग म्हटलं तुम्हाला हिमोग्लोबिन, आणि यांचं कार्य काय? हिमोग्लोबिन किंवा आपलं आरबीसीचं कार्य राहणार आहे ते बघा रे, ऑक्सिजनचे वहन करणे. लक्षात घ्या, ऑक्सिजनचे वहन करण्याचं काम जे आहे लक्षात घ्यायचं आहे आरबीसी मधला हिमोग्लोबिन नावाचा घटक करते, आणि एक हिमोग्लोबिनचा रेणू जो आहे 4 ऑक्सिजनचे रेणू वाहून नेण्याचं काम करते. त्यामुळे बघा हिमोग्लोबिन जो आहे इथं महत्वाचं राहते, आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण जर अधिक झालं तर आपल्या इथे लक्षात ठेवा रक्त अधिक लालसर दिसणार आहे. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे मित्रांनो लक्षात ठेवा एक रोग होते ॲनिमिया, रक्ताची कमी म्हणतो आपण त्याला. हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं तर आपोआप रक्ताचं प्रमाण कमी होते, रक्ताचं प्रमाण कमी होणे म्हणजे ॲनिमिया नावाचा रोग होतो. हा रोग प्रेग्नेन्सीमध्ये विशेषतः महिलांना मोठ्या प्रमाणात होताना दिसते, ॲनेमिया. लक्षात ठेवा इथे उत्तर येणार हिमोग्लोबिनचं प्रमाण जर मोठ्या प्रमाणामध्ये झालं तुम्हाला तर रक्त अधिक लाल दिसते. समजलंय? पुढे चला. नेक्स्ट प्रश्न बघा रे, ठाणे शहर पोलीस 2024 ला मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, रक्तातील शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? शुद्धीकरणाचे कार्य. हा प्रश्न तुम्हाला वाटतं ते डाऊटफुल प्रश्न आहे. बघा इथे ऑप्शन मध्ये जाऊ तुम्हाला बघा,
इथे हार्ट येणार का? नाही. हार्टचं काम पंप करणे, रक्त शुद्धीकरणाचा संबंध नाही. श्वास नलिकेचं काम आहे श्वास पोचवणे, हे काही येणार नाही. इथे आहे रे बघा फुफ्फुस आणि किडनी. जर हा प्रश्न बरोबर पाहतो म्हटलं तर लक्षात घ्यावे दोन्ही उत्तर यायला पाहिजे. एक तर फुफ्फुस किंवा किडनी. जर याला आक्षेप घेतो म्हटलं तर बघा काय उत्तर याचा फुफ्फुस जरी याचं लक्षात ठेवा. फुफ्फुस काय करते फक्त बघा रे इथे यातला कार्बन डायऑक्साईडला जे आहे ते बाहेर काढणे, कार्बन डायऑक्साईडला बाहेर काढते आणि त्याच्या जागी बघा ऑक्सिजन जो आहे तो मिसळण्याचं काम, ऑक्सिजन मिसळणे किंवा मिळवणे हे काम लक्षात ठेवा फुफ्फुस मध्ये होते. म्हणजे बघा कार्बन डायऑक्साईडला शरीराच्या बाहेर टाकणे, ऑक्सिजनला शरीराच्या रक्तामध्ये मिसळण्याचं काम फुफ्फुसातून होते. पण रक्ताला प्युरिफाय करणे लक्षात ठेवा. रक्तातील जे आहे टाकाऊ पदार्थ जेवढे पण राहणार आहे त्या टाकाऊ पदार्थाला शुद्ध करण्याचं काम, गाळण्याचं काम हा घटक करते, तो म्हणजे किडनी. मग रक्त शुद्ध अर्थ होत नाही. शुद्ध म्हणजे काय? तर शुद्ध म्हणजे बघा त्यातलं कार्बन डायऑक्साईड काढून टाकणे, ऑक्सिजन म्हटलं तर फुफ्फुस, आणि रक्तातील टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम, त्याला प्युरिफाय करण्याचं काम, त्याला गाळण्याचं काम किडनी करते. म्हणजे दोन्ही आहे. पण याचं उत्तर बघा फुफ्फुस दिलेलं आहे. लक्षात ठेवा रक्तातील शुद्धीकरणाचं कार्य कोण करते तर फुफ्फुस म्हटलंय त्यांनी. शुद्धीकरण म्हणजे कार्बन डायऑक्साईडला बाहेर काढणे आणि ऑक्सिजन त्यात मिसळणे, आणि टाकाऊ पदार्थ शरीरातली जे आहे प्युरिफाय करण्याचं काम आपल्या बॉडी मधला हा घटक करते. लक्षात ठेवा किडनी नावाचा घटक करणार आहे. तर ठाणे शहर 2024 ला प्रश्न आलेला होता. फुफ्फुस याचं उत्तर तिथे देण्यात आलेलं आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला ठाणे शहर पोलीस 2024. तुम्हाला माहित आहे ठाणेला जे मॅक्झिमम विज्ञानचे प्रश्न विचारले जातात, रेकॉर्ड आहे त्यांचं. जास्तीत जास्त प्रश्न ते विज्ञानचे विचारतात. नाही तर पोलीस भरतीमध्ये 2-3 प्रश्न जे आहे किंवा 2 तरी प्रश्न विज्ञानला पडतात वेगवेगळ्या माध्यमातून. नाही तर तुम्हाला तलाठी ग्रामसेवकला सुद्धा प्रश्न पडताना दिसते. ठाणेला मोठ्या प्रमाणात त्यांचा जोर राहते. बघा प्रश्न आहे रक्तातील हिमोग्लोबिनचे कोणते कार्य आहे? ठाणे शहरालाच पुन्हा प्रश्न आलेला आहे. हिमोग्लोबिनचं कोणतं कार्य जे आहे रक्तातलं राहणार आहे? सिंपल होतं माहिती तुम्हाला. हिमोग्लोबिनचं काम अन्नधान्य, अन्नद्रव्य नाही, प्रथिने नाही, टाकाऊ पदार्थ नाही, तर ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करणारा घटक म्हणजे हिमोग्लोबिन. आता सांगितलंय आरबीसी. आरबीसी मध्ये राहते हिमोग्लोबिन. हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन नावाचं प्रोटीन. आणि एक हिमोग्लोबिनचा रेणू लक्षात ठेवा ऑक्सिजनचे 4 रेणूंना वाहून नेत असतो. लक्षात ठेवायचं आहे. तर ऑक्सिजन वाहून नेणे हिमोग्लोबिनचं कार्य राहणार आहे. हिमोग्लोबिनचं कार्य जर विचारलं मित्रांनो ऑक्सिजन वाहून नेणे जे आहे ते हिमोग्लोबिनचं कार्य आहे. हा प्रश्न सिंपल होता. आपण याच्यावर डिस्कस सुद्धा केलेला आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे चला. बघा यवतमाळ शहर चालक 2023 ला प्रश्न विचारण्यात आलेला. लक्ष द्या रे प्रश्न काय रक्त गोठण्यासाठी म्हणजे ब्लड क्लॉटिंग साठी क्रिया करण्यास सुरू करण्याचं कार्य कोण करतात? आता सांगितलंय रक्त शरीराच्या आत गोठत नाही. शरीराच्या आतमध्ये बघा हिपॅरिन नावाचा एक घटक राहते आणि हिपॅरिन नावाचा घटक लक्षात ठेवा शरीराच्या आतमध्ये रक्त गोठू देत नाही. मग रक्त गोठाचं काम मी पहिले सांगितलं. बघा तुम्हाला रक्त जे आहे तर रक्तामध्ये राहते रक्तपेशी. आता सांगितलं प्लाझ्मा आणि रक्तपेशी. रक्तपेशी राहते आपल्याला 45% आणि रक्तपेशीचे प्रकार पडते 3. त्यात पहिला होता आरबीसी, दुसरा होता डब्ल्यूबीसी आणि तिसरा जर विचारला मित्रांनो तो राहणार आहे प्लेटलेट्स. 3 राहणार आहे बघा आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. आरबीसी काम आहे ऑक्सिजन वाहून नेणे. डब्ल्यूबीसी सैनिकी पेशी गार्ड सेल. आता सांगितलंय आपल्या शरीराचं रक्षण करण्याचं काम किंवा गार्ड करण्याचं काम जे करतात म्हणून सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल म्हणून ओळखलं जाते. आणि प्लेटलेट जो आहे यांचं काम आहे रक्त गोठवण्याची प्रक्रिया सुरू करणे. प्लेटलेट्स करते रक्तपट्टिका. आता एकटाच आहे का? नाही. तर बघा तुम्हाला इथे विटॅमिन सीचं सुद्धा महत्व आहे. प्रोथॅम्बिन आहे, फायब्रिनोजन आहे, विटॅमिन के. तुम्हाला माहित आहे विटॅमिन के ला रक्त गोठवणारं जीवनसत्व आपण म्हणतो. तर विटॅमिन के, विटॅमिन सी, फॅक्टर 8, फॅक्टर 9 असे 12 ते 13 घटक एकत्र येतात तेव्हा लक्षात ठेवायचं आपलं रक्त गोठले जाते. आणि त्याची सुरुवात हा घटक करते ज्याचं नाव आहे प्लेटलेट्स. आणि तोच प्रश्न तुम्हाला विचारला आहे का ब्लड क्लॉटिंगची प्रक्रिया कोण सुरू करतात? पांढऱ्या रक्तपेशी नाही, लाल नाही, जीवनसत्व नाही. उत्तर येते रक्तपट्टिका ज्यांना म्हणतो आपण प्लेटलेट्स. यवतमाळ चालक 2023 ला प्रश्न आलेला होता. समजलाय का? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. बघा रे नेक्स्ट जो प्रश्न आपल्याला बघा लातूर चालक लातूर पोलीस 2024 आणि पुणे एसआरपीएफ ला सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा रे काय निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? ब्लड प्रेशर. लक्षात घ्या सिंपल प्रश्न आहे. वारंवार विचारते का बीपी जो आहे नॉर्मल बीपी किती राहिला पाहिजे? सिंपल आहे 120/80 जो आहे तो नॉर्मल बीपी राहिला पाहिजे. लक्षात ठेवा रे 120/80. आता
बीपीचा विचार केला तुम्हाला माहिती आहे ब्लड प्रेशर ज्याला म्हणतो आपण रक्तदाब. बीपी जर म्हटलं तर नॉर्मल किती राहायला पाहिजे सगळ्यांना माहित आहे 120/80 जर तो नॉर्मल राहायला पाहिजे. 120 काय आहे रे सिस्टोलिक. सिस्टोलिक म्हणजे वरचा रक्तदाब. आणि लक्षात ठेवा 80 म्हणजे काय तर तो राहते डिस्टॉलिक. डिस्टॉलिक म्हणजे आपण याला म्हणतो खालचा रक्तदाब. लक्षात ठेवायचं आहे एक राहते वरचा रक्तदाब एक राहते खालचा रक्तदाब. नॉर्मल राहते 120/80. आता दुसरा आहे रे उच्च रक्तदाब हायपरटेन्शन. हाय बीपी म्हणतो आपण लक्षात ठेवा ते राहते बघा 140/100 जर बीपी झाला तो राहते उच्च रक्तदाब हायपरटेन्शन. आणि जर कमी किंवा बघा याला लो बीपी म्हणून आपण ज्याला म्हणणार आहे तर लो बीपी म्हणजे राहते 100/60 जर आपला बीपी झालेला असेल त्याला म्हणते लो बीपी. आणि बीपी मोजण्यासाठी बघा स्पिगमॅनोमीटर नावाचं जे आहे एक इन्स्ट्रुमेंट वापरते स्पिगमॅनोमीटर. लक्षात ठेवा स्पिगमॅनो जे आहे ते स्पिगमॅनोमीटर लक्षात ठेवायचं आहे. तर स्पिगमॅनोमीटर नावाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे हे इन्स्ट्रुमेंट लक्षात ठेवा आपल्याला बीपी मोजण्यासाठी काम राहणार आहे. तर नॉर्मल म्हटलं तर 120/80 बीपी लक्षात ठेवा. वरचा म्हणजे सिस्टॉलिक खालचा म्हणजे डिस्टॉलिक. हायपरटेन्शन राहते 140/100 उच्च रक्तदाब. लो आला 100/60. आणि तुम्हाला विचारते का बीपी कोणत्या इन्स्ट्रुमेंटनं मोजलं जाते तर लक्षात ठेवा रे स्पिगमॅनोमीटर नावाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्यानेच लक्षात ठेवा बीपी मोजला जाते. लातूर पोलीस आणि पुणे SRPF ला प्रश्नाला नॉर्मल बीपी किती राहते 120/80 बीपी वर प्रश्न येतात. समजलाय. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा पुढचा जो प्रश्न आपल्याला विचारला बघा तोच आत्ताच आलेला बघा रे. नवी मुंबई पोलीस 2023 आणि 5 पेक्षा अधिक वेळा जो आहे तो प्रश्न आतापर्यंत आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय लक्ष द्या इकडे बघा. रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात. आता सांगितलं आहे स्पिगमॅनोमीटर. लक्षात ठेवा रे स्पिगमॅनोमीटर जे आहे हे इन्स्ट्रुमेंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बीपी मोजण्यासाठी वापरते. नॉर्मल बीपी 120/80 उच्च म्हटलं तर 140/100 आणि लो जर म्हटलं तर 100/60 जो आहे तो लो बीपी राहणार आहे. तेच तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवा का बीपी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात. स्पिगमॅनोमीटर नावाचं उपकरण जे आहे ते बीपी मोजण्यासाठी वापरलं जाते. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे घ्या. नेक्स्ट बघा हा प्रश्न जर विचारला तुम्हाला बघा रे प्रश्न तुम्हाला हिंगोली पोलीस 2023 ला आलेला आहे आणि आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महत्वाचे आहे मी पहिले सांगितलं काय रक्तदाब किंवा रक्त जे विसरण संस्था याच्यावर प्रश्न विचारतात वारंवार. तुम्ही MPSC द्या तलाठी द्या मी सांगितलंय पोलीस भरतीला तर प्रश्न आलेलेच आहे सगळ्याच एक्झामला प्रश्न पडतात म्हणून क्लिअर करा. बघा इथे काय प्रश्न आहे रे हृदय आणि त्यांचे कार्य या संबंधित शास्त्रात काय म्हणतात. म्हणजे बघा असं शास्त्र ज्यामध्ये आपण हार्ट आणि आपलं रक्त वगैरे याचा अभ्यास करत असतो हृदयाचा अभ्यास करणारं शास्त्र जे आहे त्याला काय म्हणते. बघा याचं उत्तर येते कार्डिओलॉजी. कार्डिओलॉजी म्हणजे लक्षात ठेवा रे कार्डिओलॉजीचा अर्थ होते बघा हार्ट आणि त्याचे कार्य या संबंधी अभ्यास जो आपण करतो त्याला म्हणते कार्डिओलॉजी. व्हायरोलॉजी म्हणजे काय तर विषाणूचा अभ्यास. बघा विषाणूंचा अभ्यास करणे त्याला म्हणतो आपण व्हायरोलॉजी. व्हायरोलॉजीचा जर अर्थ विचारला तर व्हायरोलॉजी म्हणजे ते विषाणूंचा अभ्यास करणे म्हणजे व्हायरोलॉजी. पॅथॉलॉजी तुम्हाला माहिती आहे पॅथॉलॉजी म्हणजे इथं आपण बघा टेस्ट वगैरे करतो त्याला पॅथॉलॉजी म्हणतात. आणि जिओलॉजी म्हणजे काय तर पृथ्वीचे अंतरंग किंवा पृथ्वीचे अंतरंग आहे पृथ्वीचा खडक आहे माती आहे यांचा अभ्यास करणे म्हणजे जिओलॉजी. इथे तुम्हाला विचारलं होतं हृदय आणि त्याचे कार्य या संबंधीच्या शास्त्राला काय म्हणतात कार्डिओलॉजी. कार्डिओलॉजी. व्हायरोलॉजी म्हणजे विषाणूचं शास्त्र म्हटलं तर व्हायरोलॉजी. जिओलॉजी म्हणजे पृथ्वीचे अंतरंग माती आहे खडक आहे यांचा अभ्यास करणे म्हणजे जिओलॉजी होणार आहे. ते तुम्हाला विचारतात लक्षात ठेवा. याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 1 कार्डिओलॉजी जे आहे हृदय आणि त्याच्या कार्यासंबंधी राहणार आहे. 5 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. बी सिरियस थोडा आहे ना सिरियसली याचे लक्ष देण्याचा प्रयत्न करा हे महत्वाचं आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा पालघर पोलीस 2023 ला मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय आहे रे रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये बघा हा खनिज पदार्थ असतो. हिमोग्लोबिनला मी 2-3 प्रश्नामध्ये आतापर्यंत डिस्कस केलेला आहे. आरबीसी मधला महत्वाचा घटक म्हणजे हिमोग्लोबिन. तुम्हाला माहिती आहे हिमो म्हणजे काय तर लो ग्लोबिन नावाचं प्रोटीन आणि हिमोग्लोबिनमुळे रंगाला आपल्या रक्ताला रंग येते लाल कलर जो आहे तो हिमोग्लोबिनमुळे येते आणि त्यामध्ये लोह नावाचा घटक जो आहे तो राहणार आहे. आयोडीन फॉस्फरस कॅल्शियम हे तर राहत नाही. लोह नावाचा घटक मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला हिमोग्लोबिन मध्ये आढळणार आहे. आणि हिमोग्लोबिनचं कार्य काय ऑक्सिजनचं वहन करणे. एक हिमोग्लोबिन
4 ऑक्सिजनच्या रेणूंना वाहून नेण्याचं काम करत असते, लक्षात ठेवा. तर लो नावाचा घटक जो आहे तो हिमोग्लोबिन मध्ये राहणार आहे. सिंपल प्रश्न आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. बघा रे, हा प्रश्न तुम्ही बघा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2023, आणि हा प्रश्न आता बनतो 5 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय, लक्ष द्या. बघा प्रश्न आहे रे, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? लोह. आता याच्यावर डिस्कस करायची गरज नाही, ऑलरेडी तुम्हाला माहित आहे का हिमोग्लोबिन जर तयार व्हायचं आहे तर हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन नावाचं प्रोटीन, तर लोहचीच आवश्यकता राहणार आहे. हा प्रश्न रिपीट पुन्हा आलेला आहे, लक्षात ठेवा. लोह त्याचं उत्तर येणार आहे, वेगळे काय राहत नाही. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा, हा प्रश्न तुम्हाला बघा, सातारा ग्रामीण पोलीस 2021 ला मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न दिलाय बघा, काय विचारला यांनी, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. योग्य जो पर्याय आहे तो आपल्याला निवडायला लावलेला आहे. बघा इथे पहिला ऑप्शन काय यांनी बघा रे, अ, ब, क आणि ड. बघा इथे पहिल्यांदा रक्त तयार करणे, अवयव आणि रक्ताचे रोग या संबंधीच्या शास्त्राला किंवा वैद्यक विज्ञानाची शाखा म्हणजे रक्तशास्त्र, ज्याला म्हणते हिमॅटोलॉजी. बरोबर आहे. बघा हिमॅटोलॉजी म्हणजे काय, जिथं आपण रक्तासंबंधीचा अभ्यास किंवा रक्ताचा अभ्यास म्हणजे हिमॅटोलॉजी. हृदय आणि त्याचं कार्य तो झाला कार्डिओलॉजी, लक्षात ठेवायचं आहे. रक्तवाहिन्याचा अभ्यास आहे ते अँजिओलॉजी, रक्तवाहिन्या म्हटलं तर. रक्तासंबंधी काही जर म्हटलं तर हा महत्वाचा आहे, हिमॅटोलॉजी म्हणजे रक्ताचा अभ्यास, लक्षात ठेवा, त्याला म्हणते हिमॅटोलॉजी. पहिला पॉईंट क्लिअर आहे. याचा अर्थ बघा, अ तो बरोबर राहणार आहे. अ इथे आहे, अ इथे आहे, अ इथे आहे आणि अ इथे आहे. याचा अर्थ चारही ऑप्शन मध्ये अ राहणार आहे. दुसऱ्या ऑप्शन कडे चला बघा रे, बी. ए, बी आणि ओ या रक्त गटाचा शोध ब्लड ग्रुपवर आलेला आहे 1900 ला कार्ल लँडस्टीनर यांनी लावला. बरोबर आहे. कार्ल लँडस्टीनर नावाच्या व्यक्तीने ए, बी, ओ या ब्लड ग्रुपचा शोध लावलेला आहे आणि या शोधाबद्दल बघा 1930 साली त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. सुद्धा बरोबर आहे. आपले ब्लड ग्रुप आहेत 4, ए, बी आणि ओ. त्यापैकी ए, बी आणि ओ या रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टीनर लावलेला आहे आणि जो उरलेला गट आहे ए, बी याचा शोध लक्षात ठेवा डिकोस्टेला आणि स्टर्ली नावाचे व्यक्ती होते, या दोघांनी बघा त्याचा शोध लावलेला आहे, दिलेला आहे. पुढे बघा, ए, बी जो रक्तगट आहे या रक्तगटाचा शोध डिकोस्टेला आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये लावला. हे सुद्धा स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे, बरोबर राहणार आहे. तर ए, बी जो आहे रक्तगट याचा शोध डिकोस्टेला आणि स्टर्लिंग लावलेला आहे आणि 3 रक्तगट शोधणारा व्यक्ती आहे कार्ल लँडस्टीनर. लक्षात ठेवा कोणत्या व्यक्तीला, कार्ल लँडस्टीनर. पुढे बघा रे, ओ रक्त गटाचा सर्व योग्य दाता. बरोबर आहे. ओ जो आहे त्यात बघा ओ निगेटिव्ह. ओ निगेटिव्हला लक्षात ठेवायचा युनिव्हर्सल डोनर म्हणतो. कारण काय होते, ओ निगेटिव्हचं रक्त सगळ्याच ब्लड ग्रुपला चालते म्हणून याला आपण युनिव्हर्सल डोनर म्हणतो. बरोबर आहे. युनिव्हर्सल डोनर म्हणजे ओ म्हणजे कोणता, तो ओ निगेटिव्ह. आणि तर बघा ए, बी रक्त गटाला लक्षात ठेवायचा सर्व योग्य ग्राही, युनिव्हर्सल रिसिपिएंट असे म्हणतात. तर बरोबर आहे. ए, बी जो आहे सगळ्याच कडून रक्त स्वीकारू शकते, त्यामुळे बघायला सर्व योग्य ग्राही असे म्हणतात. दाता म्हटलं सर्व योग्य तो ओ आणि ग्राही म्हटलं तर ए, बी. याचा अर्थ लक्षात घ्या, इथे 4 ऑप्शन तुम्हाला बरोबर राहणार आहे. याचं उत्तर येते वरील पैकी सर्व. हा थोडा प्रश्नाने मित्रांनो किचकट होतं. सातारा ग्रामीण पोलीसला विचारला किचकट स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न येतात आणि जे लोक अभ्यासाच्या काटावर आहे, ज्यांचा एखादी मार्क्स रिझल्ट जाऊ शकते, ते असे प्रश्न तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत करते. हे एक प्रश्न म्हणजे तुमचे रिझल्ट डिसाइडर आहे. या एक प्रश्न तुम्ही लिस्टच्या आतमध्ये राहणार की हाच प्रश्न डिसाईड करू शकते का तुम्ही लिस्टच्या बाहेर जाणार. म्हणजे असे प्रश्न जे आहे महत्वाचे राहतात. हे प्रश्न अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. रक्ताचा अभ्यास म्हणजे हिमॅटोलॉजी महत्वाचा आहे. ए, बी, ओ शोध लावणारे कार्ल लँडस्टीनर, ज्यांना 30 ला नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. ए, बी म्हटलं तर डिकोस्टेला आणि स्टर्ली 1902 मध्ये त्यांनी शोध लावलेला आहे. सर्वयोग्य दाता म्हटलं तर ओ आहे आणि ग्राही जर म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवा ए, बी राहणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो वरीलपैकी सर्व. थोडा किचकट स्वरूपाचा प्रश्न जो विचारण्यात आलेला होता. समजलाय का? ओके चला पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. हा प्रश्न बघा मित्रांनो, तुम्हाला लातूर चालक 2023 आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे. लक्ष द्या प्रश्न काय बघा, खालीलपैकी रक्तातील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताची गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला काय म्हटलं त्यांनी, खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे, कोणता घटक जर कमतरतेमुळे झाला तर रक्ताची गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होते. आपली रक्ताची गुठळी जी आहे तयार होण्यास प्रतिबंध होणार आहे. याचं उत्तर येते रे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन जर आपल्या इथे लक्षात ठेवा, सॉरी हिमोग्लोबिन येणार नाही, याचं हिमोग्लोबिन नाही येत, पांढऱ्या पेशी नाही, प्लाझ्मा नाही, प्लेटलेट्स.
प्लेटलेट जर आपल्या शरीरातल्या कमी झाल्या तर रक्ताची गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो. उत्तर इथे लक्षात ठेवायचं. प्लेटलेट्स जे आहे आपलं उत्तर राहणार आहे. याला म्हणते रक्तपट्टिका. लक्षात घ्या मित्रांनो, रक्तपट्टिका म्हणजे ते प्लेटलेट ज्याचं काम आहे रक्त गोठवण्यास मदत करणे. लक्षात ठेवा. तर रक्तपट्टिका म्हणजे म्हणतो आपण प्लेटलेट्स, आणि प्लेटलेट्सच काम राहते. लक्षात ठेवायचं आहे का इथे आपल्याला काय करायचं आहे, तर प्लेटलेट जे आहे ते रक्त गोठवण्यास प्रतिबंध करतात जर त्याची संख्या कमी झाली तर. तुम्हाला माहिती रक्ताचे 3 घटक मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. बघा रे, रक्त म्हटलं तर रक्तामध्ये 2 राहते. एक राहते प्लाझ्मा आणि दुसरं राहते रक्तपेशी, ब्लड सेल म्हणतो आपण त्याला. पहिला आहे प्लाझ्मा, प्लाझ्मा नंतर तुम्हाला राहते रक्तपेशी. रक्तपेशीमध्ये मी 3 प्रकार तुम्हाला सांगितले होते. बघा रे, पहिला होता आरबीसी, त्यानंतर राहते डब्ल्यूबीसी, एक राहते प्लेटलेट्स. प्लेटलेट्स याला रक्तपट्टिका म्हणते. याचं काम आहे ऑक्सिजनचं वहन करणे. याचं काम राहते सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल. आणि प्लेटलेट्सचं काम आहे रक्त गोठवण्यास मदत करणे, रक्त गोठवण्यास सुरुवात करणे. काम म्हटलं तर प्लेटलेट्स. याला मराठीत बघा नाव आहे रक्तपट्टिका. कधी कधी रक्तपट्टिका देतात, कधी कधी बघा इथे प्लेटलेट्स देण्यात आलेले आहेत, कधी कधी डायरेक्ट प्लेटलेट्स सुद्धा देते. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बघा, प्लेटलेट्स जो आहे हा घटक जर कमतरता झाली तर रक्ताची गुठळी तयार होऊन प्रतिबंध होतो. लक्षात ठेवायचं आहे. रक्ताच्या गुठळ्या म्हणजे रक्त थक्क होणार नाही जर प्लेटलेट्स कमी झाल्या तर. आणि एक रोग होतो डेंग्यू. डेंग्यू नावाचा रोग जर मित्रांनो आपल्याला झाला तर लक्षात ठेवा रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होते. रोग आहे डेंग्यू. आणि डेंग्यू नावाचा रोग तुम्हाला माहिती आहे, एक मच्छर राहते एडिस इजिप्टी. ते एडिस इजिप्टी नावाचा जो मच्छर आहे त्या एडिस इजिप्टी नावाच्या मच्छरामुळे लक्षात ठेवायचं आहे डेंग्यू नावाचा रोग जो आहे तो होत असते. लक्षात ठेवा. आणि डेंग्यूमध्ये प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होते. मग आपण बघा पपईचा तो पाला वगैरे देतात आपल्याला ग्रामीण उपाय म्हणून. लक्षात ठेवायचं आहे डेंग्यूवर त्या जो आहे छोटे मोठे उपाय आपण गावठी उपाय करत असतो. त्यापैकी एक तो राहते का आपल्याला आपले जे पपईचे पानं आहे त्याचा पालाचा रस सुद्धा पाजला जाते डेंग्यूमध्ये प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी. समजलाय का? तर हाच तुम्हाला इथं प्लेटलेट्सचं उत्तर येणार आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा. नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, परभणी पोलीस 2024 आणि जालना चालक 2022 ला प्रश्न आलेला आहे. परभणी आणि जालनाला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न बघा रे, खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक प्राप्तकर्ता युनिव्हर्सल ऍक्सेप्टर? ते एबी. सिंपल आहे बघा इथे. एबी याचं उत्तर येणार आहे बघा. हा राहते रे युनिव्हर्सल ऍक्सेप्टर. याचं रक्त जे आहे किंवा एबी जो आहे सगळ्यांकडून रक्त घेऊ शकते. ए वाल्याकडून, बी वाल्याकडून, ओ वाल्याकडून आणि एबी वाल्याकडून सुद्धा रक्त घेऊ शकते म्हणून याला म्हणते युनिव्हर्सल ऍक्सेप्टर. ओ वाला सगळ्यांना रक्त देऊ शकते म्हणून याला म्हणते युनिव्हर्सल डोनर. लक्षात ठेवा. युनिव्हर्सल डोनर जर म्हटलं तुम्हाला सर्व योग्य दाता, दाता म्हटलं तर ओ, ग्राही म्हटलं तर एबी. रक्तगट तुम्हाला माहिती आहे रक्तगट आपल्या टोटल आहे 4 ब्लड ग्रुप आपल्यापाशी राहणार आहे. ए बी, ए बी आणि ओ. लक्षात ठेवा ए बी, ए बी आणि ओ हे 3 आहे. ए बी आणि ओ याचा शोध लावला होता कार्ल लँडस्टीनर. लक्षात ठेवा कार्ल लँडस्टीनर यांनी 1900 या साली बघा या ब्लड ग्रुपचा शोध लावलेला आहे. तर ए बी चा शोध लावलेला बघा ते रे डिकोस्टेला. डिकोस्टेला व स्टर्ली नावाचे 2 व्यक्ती आहे. या दोघांनी बघा 1902 ला एबी नावाचा ब्लड ग्रुप शोधून काढलेला आहे. तर एबी ला जर म्हटलं तुम्हाला तर युनिव्हर्सल ऍक्सेप्टर, ओला म्हणतो आपण युनिव्हर्सल डोनर, शोध लावणारे कार्ल लँडस्टीनर. एबीचा शोध लावला. लक्षात ठेवा डिकोस्टेला आणि स्टर्ली नावाच्या व्यक्तींनी एबीचा शोध लावलेला आहे. तर प्रश्न तुम्हाला बघा परभणी आणि जालनाला प्रश्न आलेला आहे. रक्तगट सार्वत्रिक प्राप्तकर्ता कोणता आहे? तर तो प्राप्तकर्ता एबी राहणार आहे. हाच प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला. प्रश्न काय, रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत वाढ खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते? कोणता वायू जो आहे तो वाढला तर लक्षात ठेवायचा आहे रक्ताची ऑक्सिजन धारण करण्याची क्षमता वाढते. त्याचं उत्तर येते कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईडचं जर प्रमाण वाढलं तर रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत आपल्या इथे वाढ होते. हा थोडासा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. नांदेड चालक आणि 5 पेक्षा अधिक वेळा प्रश्न आलेला आहे. ओझोनचा संबंधच नाही, मिथेनचा संबंध नाही. मिथेन म्हणजे CH4 काही संबंध नाही आहे. सल्फर डायऑक्साईड नाही. कार्बन मोनॉक्साईड जो आहे याची जर आपल्या शरीरात हा वायू वाढला तर लक्षात ठेवायचं आहे ऑक्सिजन धारण क्षमतेमध्ये रक्ताच्या वाढ होणार आहे. नांदेड आणि 5 पेक्षा अधिक वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. उत्तर येते कार्बन मोनॉक्साईड. लक्षात घ्या. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा. हा प्रश्न वगैरे आता पण तुम्हाला कुठे कुठे आलेला आहे बघा. सातारा चालक 2024, मुंबई लोहमार्ग आहे, सोलापूर ग्रामीण, नागपूर पोलीस 15 पेक्षा अधिक वेळा.
मी तुम्हाला एक गोष्ट वारंवार का बरं सांगतो, जरी तुम्हाला प्रश्न ते 20 दिसत असेल किंवा 25 आपण घेत आहे, पण एक प्रश्न 5-5, 10-10 वेळा, कोणता 15-15, 20 वेळा रिपीट झालेले आहे. म्हणजे याचा अर्थ समजून घ्या की मॅक्झिमम प्रश्न रिपीट होतात. म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतो का PYQची प्रॅक्टिस करा. प्रिव्हियस इयर कमांड आणा. तुम्हाला अभ्यास करताना दिशा मिळते, काय विचारणार आहे, काय नाही विचारणार आहे. ती दिशा जर तुम्हाला चांगली पाहिजे असेल, तुम्हाला प्रॉपरली जर गाईड पाहिजे असेल का काय, तर ते PYQ सारखं गाईड कोणी करू शकत नाही, कोणती एक्झाम राहू द्या. आणि त्यासाठी तुम्हाला सांगणे का PYQचे प्रश्न बरोबर अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 15 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत हा प्रश्न आला. प्रश्न बघा रे, सामान्यपणे निरोगी माणसाच्या हृदयाचे दर मिनिटाला किती ठोके पडतात? लक्षात ठेवायचं सिंपल आहे, सगळ्यांना माहित आहे 72 ठोके जे लक्षात ठेवायचं आपल्याला, निरोगी माणसाचे 72 ठोके पडायला पाहिजे. झोपेमध्ये जर असतो तर 55 पडते. बघा रे, हार्टबीट माणूस जर झोपेत राहिला तर झोपेमध्ये लक्षात ठेवायचं आहे 55 ठोके जे आहे पर मिनिटाला पडतात. आणि लहान मूल जर राहिलं, लक्षात ठेवा, छोटं बाळ जर राहिलंय, लहान मूल, छोट्या बाळाला बघा 130 ते 150च्या दरम्यान जे आहे हृदयाचे ठोके पडतात. लहान मुलगा राहिला तर, छोटं बाळ जर राहिलं तर 130 ते 150. झोपेमध्ये आपल्याला फक्त 55 ठोके जे झोपेमध्ये पडतात. आणि नॉर्मली जर विचारलं का आपले हार्टबीट किती, तर 72, 0.8 पर सेकंद. म्हणजे बघा 0.8 पर सेकंद, 0.8 सेकंदामध्ये लक्षात ठेवायचा एक हार्टबीट जे आहे आपलं होत असते. लक्षात ठेवायचं एक हार्टबीट म्हटलं तर 0.8 सेकंद. आणि एकूण 72 हार्टबीट जे आहे माणसाचे जे आहे हृदयाचे ठोके पडतात निरोगीवाल्या. तर सिंपल प्रश्न आहे, 15 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. समजलाय का? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रश्न आपल्याला बघा मित्रांनो, ठाणे चालक 2021 ला, रायगड पोलीस 2018 ला, आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा आपल्याला हा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय? लक्ष द्या इकडे बघा. रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात? तर आतापर्यंत जे प्रश्न बरोबर तुम्ही बघितले असेल तर याचं उत्तर तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. याचं उत्तर तुम्हाला ते प्लेटलेट्स. लक्षात ठेवायचं आहे, रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात? कार्य कोण करतात? लक्षात ठेवा. इथे WBC तर नाही, WBC लावून आपण सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल, सगळ्यांना माहिती आहे याला सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल म्हणून याला जो आहे ओळखलं जाते. लसिका लिंब तर काही आहे नाही. RBC तुम्हाला माहित आहे हे करतात, ऑक्सिजनचे वहन करतात. ऑक्सिजन जे आहे त्या ऑक्सिजनचं वहन करणे, ऑक्सिजनचे वहन करणे हे काम लक्षात ठेवा कोण करते म्हटलं तर RBC. लोहित रक्तकणिका, रक्तपट्टिका जे आहे हे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4. रक्त गोठवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करते? प्लेटलेट्स. एकच आहे का? तर नाही, प्लेटलेट्स, विटामिन K, विटामिन C, त्याबरोबर प्रोथॅम्बिन आहे, फायब्रिनोजन आहे, हे सुद्धा त्यामध्ये महत्वाचे घटक राहतात जे रक्त गोठवताना मदत करते. उत्तर येणार ऑप्शन नंबर 4. रक्त गोठवण्याची क्रिया सुरू करण्याचं कार्य प्लेटलेट्स किंवा रक्तपट्टिका करतात. समजलंय? पुढे चला. नेक्स्ट प्रश्न बघा रे, तुम्हाला सुद्धा प्रश्न IMP आहे. बघा रे, ठाणे चालक 2021, पालघर पोलीस, जळगाव पोलीस 20 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता? बघा रे, युनिव्हर्सल डोनर. जर दाता म्हटलं तर O, आणि जर तुम्हाला विचारला सर्व योग्य ग्राही कोण आहे तर AB. लक्षात ठेवायचं आहे, दाता विचारलाय त्याचा अर्थ आहे O जो आहे तो राहणार आहे युनिव्हर्सल डोनर. आणि AB जर म्हटलं लक्षात ठेवा मित्रांनो, हा राहते युनिव्हर्सल ऍक्सेप्टर. एक राहते युनिव्हर्सल ऍक्सेप्टर, एक राहते युनिव्हर्सल डोनर. O जर म्हटलं तर युनिव्हर्सल डोनर आणि AB म्हटलं तर युनिव्हर्सल ऍक्सेप्टर. ब्लड ग्रुप आहे 4, AB आणि O. तुम्हाला सांगितलंय ABO चा शोध लावणारे होते कार्ल लँडस्टीनर, 3 ब्लड ग्रुप शोधणारे. आणि AB शोधणारा व्यक्ती होता रे, लक्षात ठेवायचा आहे तो होता म्हटलं कोण? तर डिकोस्टेला आणि स्टर्ली नावाचे व्यक्ती जे यांनी AB या ब्लड ग्रुपचा शोध लावलेला आहे. एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो बघा इथे, जागतिक रक्तदान दिवस विचारते. तर जागतिक रक्तदान दिवस जो आहे मित्रांनो कधी साजरा केला जाते? तर 14 जून जो आहे हा 14 जून लक्षात ठेवायचं तुम्हाला जागतिक रक्तदान दिवस राहणार आहे. रक्त एका वेळेस बघा 300 ml रक्त जे आहे ते एका वेळेस काढलं जाते, 300 ml एका वेळेस. आणि एक वेळा जर रक्तदान केलं तर बघा पुढचे 3 महिने तुम्हाला रक्तदान करता येत नाही. म्हणजे एक दिवस जर आपण रक्तदान केलं तर पुढचे 3 महिने रक्तदान करता येत नाही. एका वेळेस 300 ml. जागतिक रक्तदान दिवस म्हटलं तर 14 जून. ब्लड ग्रुप आहे 4, AB आणि O. ABO चा शोध लावणारे कार्ल लँडस्टीनर, AB म्हटलं तर डिकोस्टिला आणि स्टर्ली. आणि सर्व योग्य दाता आणि ग्राहीमध्ये लक्षात द्या इकडे बघा,
सर्वयोग्य दाता म्हणजे युनिव्हर्सल डोनर, दाता तो ओ. आणि ग्राही जर विचारलं एबी सगळ्यांचंच रक्त घेऊ शकते म्हणून लक्षात ठेवा, एबीला म्हणते युनिव्हर्सल ऍक्सेप्टर. 20 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे म्हणून याला केअरफुली लक्ष देऊन समजून घ्या. समजला इथपर्यंत? पुढे चला बघा. नेक्स्ट प्रश्न बघा रे. हा प्रश्न तुम्हाला ठाणे चालक 2021 ला मित्रांनो हा प्रश्न आलेला आहे. बघा हा प्रश्न 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे. तांबड्या रक्तपेशी रिकामी जागा तयार होतात, कुठे तयार होतात? हा प्रश्न तुम्हाला विचारलाय. आरबीसी. सिंपल आहे बघा. यकृतामध्ये, छोट्या आतड्यामध्ये, मूत्रपिंडामध्ये का अस्थिमज्जेमध्ये? तर अस्थिमज्जेचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4. बघा अस्थिमज्जालाच एक नाव आहे रे, बोन मॅरो. तर बोन मॅरो जो आहे त्या बोन मॅरो मध्ये लक्षात ठेवा अस्थिमज्जेमध्येच आपल्या आरबीसी तयार होणार आहे, पांढऱ्या रक्तपेशी. आता इकडे लक्ष द्या. आरबीसी ला म्हणतो आपण, लक्षात ठेवायचं आहे रेड ब्लड सेल. आरबीसी म्हणजे काय म्हणाला? रेड ब्लड सेल. आकार राहते लक्षात ठेवायचा द्विअंतर्वक्र. द्विअंतर्वक्र जे आहे लक्षात ठेवा याचा आकार राहणार आहे द्विअंतर्वक्र. आरबीसी रेड ब्लड सेल. याला बघा जीवनकाळ किती दिवस जगणार आहे? 120 ते 127 दिवस जो आहे यांचा कार्यकाळ राहते. लक्षात घ्या रे. आरबीसीचा कार्यकाळ म्हटलं तर 120 ते 127 दिवस. आकार राहते द्विअंतर्वक्र, याला म्हणते रेड ब्लड सेल. कार्य काय माहिती आहे तुम्हाला? कार्य याचं राहते बघा ऑक्सिजनचे वहन करणे. ऑक्सिजन जे आहे याचे काय करणे? वहन करणे. तर बघा आरबीसी मध्ये जर गेलो आपण तर रेड ब्लड सेल मध्ये हिमोग्लोबिन नावाचा एक घटक राहते. आणि हिमोग्लोबिन मध्ये सांगितलं हिम म्हणजे लोह, ग्लोबिन नावाचं प्रोटीन. आणि ते जे आहे आरबीसी मध्ये राहते. लक्षात ठेवायचं आरबीसीला वाहून नेण्याचं काम, ऑक्सिजनला वाहून नेण्याचं काम करते. आता आयएमपी पॉईंट इकडे लक्ष द्या. बघा आरबीसीचा विचार केला महत्वाचा बघा. आरबीसीला केंद्रक राहत नाही. लक्षात ठेवा आरबीसीला जर म्हटलं मानवी शरीर किंवा जे प्राणी आहे यांच्या आरबीसीला केंद्रक राहत नाही. अपवाद, 2 अपवाद याला राहणार आहे. लक्षात ठेवा अपवाद जर तुम्हाला विचारलं कोण कोण अपवाद राहणार आहे? एक आहे रे उंट आणि लामा. उंट आणि लामा जे आहे यांच्या आरबीसीला केंद्रक राहते. आता बाकी कोणताही प्राणी राहू द्या त्यांच्या आरबीसीला केंद्रक राहत नाही. अपवाद म्हटलं उंट आणि लामा. पुढे बघा आरबीसी कुठे जाऊन मरते बघा रे? स्प्लीन किंवा प्लिया म्हणतो आपण, तिथे बघा जाऊन मरतात किंवा तिथे यांची डेथ होते म्हणून याला म्हणते बघा रे आरबीसीचे स्मशान घर. बघा स्प्लीन किंवा प्लिया म्हणतो आपण त्याला, तिथे आरबीसी जाऊन मरतात त्याला म्हणते आरबीसीचे स्मशानघर, ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी किंवा आरबीसीचे स्मशानघर. किंवा पुन्हा याचं एक नाव आहे, पुन्हा बघा यालाच म्हणते ब्लड बँक ऑफ बॉडी. लक्षात ठेवा याला जर म्हटलं आपण याला ब्लड बँक ऑफ बॉडी. कधी कधी काय होते इमर्जन्सी मध्ये जर मानवी शरीराला रक्ताचा पुरवठा आवश्यक आहे आणि जर आरबीसी तयार झाल्या नाही तर ज्या आरबीसी त्यात जाऊन मेलेल्या आहेत त्या पुन्हा आपण वापरतो म्हणून यालाच पुन्हा एक नाव आहे ब्लड बँक ऑफ बॉडी किंवा यालाच म्हणते आरबीसीचे स्मशानघर, ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी. समजून घ्या. आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल. आकार द्विअंतर्वक्र. जीवनकाळ 120 ते 127 दिवस ते जगतात. कार्य म्हटलं तर ऑक्सिजनचे वहन करणे. इम्पॉर्टंट आहे आरबीसीला केंद्रक राहत नाही. अपवाद त्याला उंट आणि लामा. आणि निर्माण कुठे होते म्हटलं तर बोन मॅरो अस्थिमज्जेमध्ये. लक्षात ठेवा आरबीसी निर्माण होणार आहे. तर आरबीसी मधली एवढी माहिती तरी तुम्हाला आवश्यक आहे. समजलंय का? ओके. पुढच्या प्रश्नाकडे चला. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. बघा हा प्रश्न बघा तुम्हाला फुफ्फुसाचे कार्य कोणते? फुफ्फुसचे कार्य जे आहे याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ठाणे शहर पोलीस 2024, रायगड 2021 आणि जालना 2018 हा प्रश्न आलेला आहे का फुफ्फुसाचे कार्य कोणते? तर रक्ताचे शुद्धीकरण. तुम्हाला माहित आहे फुफ्फुसचा विचार केला बघा फुफ्फुस काय करते बघा रक्तामधलं जे आहे रे कार्बन डायऑक्साईडला शरीराच्या बाहेर टाकते. बाहेर टाकणे कार्बन डायऑक्साईडला. आणि ऑक्सिजनला जो आहे तो शरीराच्या आतमध्ये नेण्याचं काम बघा शरीराच्या आत जे आहे रक्तामध्ये मिसळण्याचं काम फुफ्फुस करते. म्हणून रक्ताचे शुद्धीकरण जे आहे हे कार्य फुफ्फुसाचं राहणार आहे. पचनक्रिया नाही, रक्तपुरवठा नाही, पचन झालेले अन्न नाही, त्याचं उत्तर येते रक्ताचे शुद्धीकरण. मी पहिले सांगितलं रक्त शुद्धी करताना फुफ्फुसचं काम आहे फक्त कार्बन डायऑक्साईडला बाहेर टाकणे, ऑक्सिजनला आतमध्ये घेणे.
पण जर खऱ्या अर्थानं आपल्या रक्तातले टाकाऊ पदार्थ युरिया आहे, अमोनिया याला बाहेर टाकण्याचं काम किडनी करते. मग रक्ताला प्युरिफाय करणारा घटक जर विचारलं तुम्हाला तर किडनी, इथे ऑप्शनला किडनी नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर किडनी जो आहे, किडनीचं मेन काम आहे रक्तातली टाकाऊ पदार्थ याला शरीराच्या बाहेर टाकणे. आपल्या किडनी त्याला प्युरिफाय करते आणि युरिन थ्रू आपण आपल्या त्याला शरीराच्या बाहेर टाकत असतो, लक्षात ठेवायचं आहे. तर किडनी आणि फुफ्फुस, तर फुफ्फुसाचं कार्य आहे कार्बन डायऑक्साईडला बाहेर टाकणे, ऑक्सिजन आतमध्ये घेणे, तर रक्ताचे शुद्धीकरण. हाच प्रश्न येते, उत्तर येते बघा 20 ऑप्शन नंबर 2. 3 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा रे, हा प्रश्न सिंपल आहे. आतापर्यंत तुम्हाला बघा सोलापूर ग्रामीण चालक 2021, कोल्हापूर पोलीस 2021 ला सुद्धा मित्रांनो आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे, रक्तातील रिकामे जागा यांना सैनिकी पेशी असे म्हणतात. आता मागे जेवढे पण प्रश्न आपण डिस्कस केले, तुम्ही जर इमानदारीने ते प्रश्न पाहिले उत्तर सगळ्यांना माहिती आहे. WBC व्हाईट ब्लड सेल, लक्षात ठेवा. व्हाईट ब्लड सेल जे राहणार आहे श्वेत रक्तकणिका WBC यांनाच बघा आपण सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल या नावानं ओळखलं जाते. लक्षात ठेवा, सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल म्हणून जे आहे या ओळखल्या जातात. श्वेत रक्तकणिका WBC व्हाईट ब्लड सेल. आता आपल्या शरीरात जर एखादी अँटीजन आला, व्हायरस आला, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ कोणी येऊ द्या, तो जर आला शरीरामध्ये त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी निर्माण करून त्याला मारण्याचं काम, त्याच्या विरुद्ध लढण्याचं काम या पेशी करतात WBC. आणि म्हणून लक्षात ठेवा WBC ला सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल म्हणून ओळखलं जाते. यांचा बघा रे आकार, तर सिंपल आहे. आकार यांचा जो आहे तो आहे अनियमित किंवा याला सरळ म्हणतो आपण अमिबा सारखा. अमिबा सारखा जो आहे याचा आकार राहणार आहे. यांचा आकार निश्चित राहत नाही. अमिबा सारखा जो आहे या पेशीचा आकार राहणार आहे. त्या पेशी म्हणजे कोणत्या आपल्याला WBC व्हाईट ब्लड सेल, लक्षात ठेवायचा आहे. आकार अनियमित किंवा अमिबा सारखा आकार जो आहे राहणार आहे. एक रोग सांगितला तुम्हाला डेंग्यू. डेंग्यू नावाचा रोग जर झाला, लक्षात, सॉरी डेंग्यू नाही म्हणते तुम्हाला, WBC मध्ये आपण वाटते. डेंग्यू जर म्हटलं तो प्लेटलेट संबंधी राहणार. बघा इथे आकार अनियमित किंवा अमिबा सारखा. निर्माण आपल्या WBC सुद्धा निर्माण होते रे अस्थि मज्जा. अस्थि मज्जामध्येच लक्षात ठेवा बोन मॅरो, तर बोन मॅरो मध्येच लक्षात ठेवायचा या निर्माण होतात. लक्षात ठेवा बोन मॅरो मध्येच निर्माण होते आणि यात जे आहे आपल्या शरीरात अँटीबॉडी तयार करण्याचं काम करते. बघा इकडे काय WBC मध्ये जर गेलं तुम्हाला तर बघा WBC मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी राहतात. मोनोसाइट आहे, लिम्फोसाइट आहे, समजलाय ना, न्यूट्रोफिल्स आहे. तर या प्रकारच्या पेशी राहतात आणि त्यापैकीच लक्षात ठेवायचं अँटीबॉडी निर्माण करते या शरीराच्या विरुद्ध. आणि अँटीबॉडी निर्माण करून आपल्या बाहेरचं जर कोणी शरीरामध्ये आलं, व्हायरस, बॅक्टेरिया, अँटीजन काही येऊ द्या, त्याच्या विरुद्ध लढण्याची ताकद या पेशी तयार करत असतात. म्हणून याला आपण सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल म्हणून ओळखलं जाते. तर प्रश्न 21 नंबरचा तुम्हाला सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल म्हणून कोणाला ओळखलं जाते? सिंपल आहे मित्रांनो, WBC. लोहित रक्तकणिका, रक्ताचं आपल्या ऑक्सिजनचं वहन करणे. रक्तपट्टिका तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, प्लेटलेट्स म्हणतो आपण त्याला. रक्त गोठवण्याचं काम करणारे जे आहे या प्लेटलेट्स राहत असतात, जे आपल्या शरीरात रक्त गोठवण्याचं काम करत असतात. समजलंय का? ओके, पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. पुढे बघा रे, कुसडगाव SRPF 2021 ला मित्रांनो प्रश्न आलेला आहे. बघा प्रश्न काय, रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे, यांनी विचारलं बघा, रक्तदाब जर वाढला तर निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय? धमनी काठिन्यता नाही, अतिलठ्ठपणा नाही, उच्च ताण. रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय? उच्च ताण सुद्धा नाही. परिहृदय रोग, लक्षात ठेवा परिहृदय रोग म्हणजे काय होते बघा, रक्तदाब वाढल्याने. मी सांगितलंय नॉर्मल BP 120/80 जो राहणार आहे नॉर्मल. स्पिग्मॅनोमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो, लक्षात ठेवा यासाठी. आणि रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय? परिहृदय रोग. हाच त्या सिंपल प्रश्न आलेला आहे, तिथे काही वेगळं नव्हतं, लक्षात ठेवा. कुसडगाव SRPF ला प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट बघा आता, हा प्रश्न तुम्हाला येऊन गेला ऑलरेडी. कोल्हापूर पोलीस 2021 ला प्रश्न आलेला आहे आणि 5 पेक्षा अधिक वेळा सुद्धा हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय? लक्ष द्या इकडे बघा. हेमॅटोलॉजी हे शास्त्र कशा संबंधी आहे? रक्त. हेमॅटोलॉजी मी तुम्हाला सांगितलंय रक्ताचा अभ्यास. लक्ष द्या इकडे बघा, पहिला शब्द तुम्हाला बघा रे, हेमॅटोलॉजी. हेमॅटोलॉजी जर म्हटलं तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला राहणार आहे रक्ताचा अभ्यास म्हणजे होते हेमॅटोलॉजी. पुढे बघा हे काय रे, कार्डिओलॉजी. कार्डिओलॉजी जर विचारलं तर लक्षात ठेवा हृदयाचा अभ्यास. हृदयाचा अभ्यास, हृदय आपलं त्याचे कार्य तो काय आहे, हार्ट संबंधी कसाही अभ्यास करणे म्हणजे ते कार्डिओलॉजी. पुढे बघा हे काय,
अँजिओलॉजी. अँजिओलॉजी म्हणजे मित्रांनो काय, तर ते होते रक्तवाहिन्यांचा अभ्यास. बघा अँजिओलॉजीचा जर अर्थ तुम्हाला विचारला तर अँजिओलॉजी म्हणजे काय, तर रक्तवाहिन्यांचा अभ्यास. हेमॅटोलॉजी रक्ताचा अभ्यास, कार्डिओलॉजी हृदयाचा अभ्यास, अँजिओलॉजी म्हणजे सांगितलं आहे रक्तवाहिन्यांचा अभ्यास, म्हणजे मित्रांनो अँजिओलॉजी होणार आहे. रक्तवाहिन्यांचा अभ्यास जर म्हटलं तर अँजिओलॉजी. पुढे बघा रे, व्हायरोलॉजी मी सांगितलं आहे. व्हायरोलॉजी म्हणजे ते विषाणूंचा अभ्यास, आपले जे विषाणू आहेत त्यांचा अभ्यास करणे म्हणजे काय म्हटलं तर व्हायरोलॉजी, विषाणूंचा अभ्यास. तर तिने तुम्हाला महत्वाचं आहे, हेमॅटोलॉजी, कार्डिओलॉजी, अँजिओलॉजी. हेमॅटोलॉजी म्हणजे रक्ताचा अभ्यास, कार्डिओलॉजी म्हणजे हृदयाचा अभ्यास आणि अँजिओलॉजी म्हणजे रक्तवाहिन्यांचा अभ्यास. आपल्याला माहित आहे मानवी शरीरात 3 प्रकारच्या रक्तवाहिन्या राहते, धमनी, शिरा, केशवाहिन्या. बघा रे, रक्तवाहिन्या 3 आहे आपल्यावाल्या. पहिली म्हटलं तर धमनी, त्यानंतर शिरा आणि एक राहते केशवाहिन्या. तिघांचं वैशिष्ट्य बघून घ्या. धमनीचं काम आहे शुद्ध रक्त वाहून नेणे, ऑक्सिजनवालं रक्त जे आहे ते वाहून नेण्याचं काम हार्ट पासून पूर्ण बॉडीकडे धमनी. शिराचं काम आहे अशुद्ध रक्त हार्टकडे वापस आणणे, शरीरातलं अशुद्ध रक्त वापस आणणारं काम करणारा शिरा. आणि केशवाहिन्या बघा, जे रक्त आणि पेशी यांची देवाणघेवाण करण्याचं काम केशवाहिन्या करणार आहे. तर धमनी, शिरा, केशवाहिन्या या 3 रक्तवाहिन्या राहते आणि या तिघांचा अभ्यास म्हणजे होते अँजिओलॉजी. इथे प्रश्न होता, हेमॅटोलॉजी हे शास्त्र कशा संबंधी आहे, रक्त. सिंपल आहे, वेगळं काही राहत नाही. 3 वर्षे लक्षात ठेवा, बाकी नाही राहिलं तरी चालते. समजलंय? पुढे चला. नेक्स्ट बघा रे, खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे. नवी मुंबई 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे, म्हणजे जो इझिली भेटत नाही. ए तर भेटते, बी भेटते, ए बी तर लक्षात ठेवा भेटणार आहे ओ. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ओ जो आहे हा रक्तगट तुरळक राहणार आहे. हे 3 तर इझिली उपलब्ध होतात, ओ जो आहे तर लवकर उपलब्ध होत नाही. आणि ओलास म्हणजे लक्षात ठेवायचं वगैरे युनिव्हर्सल डोनर, सर्व योग्य दाता. दाता जर म्हटलं तर ओ. आणि सर्व योग्य ग्राही, सर्व योग्य ग्राही ज्याला म्हणते लक्षात ठेवा युनिव्हर्सल ऍक्सेप्टर. जर ऍक्सेप्टर म्हणून जर तुम्हाला विचारलं का युनिव्हर्सल ग्राही कोणता ब्लड ग्रुप आहे, ए बी. दाता म्हटलं तर ओ, ग्राही म्हटलं तर ए बी. शोध मी तुम्हाला सांगितलंय काल लँडस्टीनर, ए बी आणि ओ. आणि फक्त ए बी जर म्हटलं तर डिकोस्टिला आणि स्टर्ली यांनी बघा 1902 ला ए बी या ब्लड ग्रुपचा शोध लावला. ब्लड ग्रुप टोटल आहे 4. जागतिक रक्तदान दिवस 14 जून लक्षात ठेवायचं आहे. एका वेळेस 300 ml जो आहे ते रक्त आपल्याला काढता येते आणि एक वेळा जर कोणी रक्तदान केलं तर पुढचे 3 महिने मित्रांनो रक्तदान करता येत नाही. वजन 50 किलो मिनिमम वजन जे आहे ते असायला पाहिजे तरच तुम्हाला रक्तदान करता येते. समजलंय? तुरळक म्हटलं तर ओ जो आहे तो ब्लड ग्रुप राहणार आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा, हा प्रश्न तुम्हाला विचारला बघा रे, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात. बघा, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना म्हणतात. इथे बघा धमनी, रक्तकेशिका, केशवाहिनी, शिरा. उत्तर आहे त्याचं शिरा. काय होते बघा, आपला हार्ट आहे बघा इथे. हार्ट जर आपला विचार करतो इथे आपला हार्ट राहणार आहे. या हार्ट पासून जर म्हटलं शरीराकडे रक्त नेण्याचं काम धमन्या करतात, धमनी. सर्वात पहिली राहते महाधमनी. महाधमनीचं होते बघा इथे धमनिका किंवा महाधमनीचं बघा इथे धमनिका. त्याच्यानंतर बघा इथे होते धमनी. त्यानंतर होती इथे बघा केशवाहिन्या. केशवाहिन्यानंतर लक्षात ठेवा इथे बघा मित्रांनो आपल्याला इथे शिरिका. इथे देवाणघेवाण झाली का शिरिका. त्यानंतर येते शीर. त्यानंतर येते महाशीर आणि महाशीर रक्त नेऊन टाकते पुन्हा हार्टकडे. इथे समजून घ्या काय होते बघा. इथे हार्ट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हार्ट जे आपल्या इथे राहणार आहे. आता हार्टचा पुढे बघा काय होते. वरती जर इथे बघा आपल्याला फुफ्फुस आहे रे, फुफ्फुस इथे आहे, त्याच्या खाली हार्ट राहते. फुफ्फुसाकडे इथून रक्त जाणार आहे, इकडून वापस येणार बघा. फुफ्फुसाकडे जेव्हा रक्त गेलेलं आहे तर फुफ्फुसाकडे रक्त गेलं आहे त्याच्यात राहते कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड फुफ्फुस जो आहे ते बाहेर टाकते. इथे येते ऑक्सिजन. ऑक्सिजनचं रक्त आपल्या हार्टमध्ये. हार्टमध्ये रक्त आलं म्हणजे या कप्पा जो राहणार आहे इकडे लक्षात ठेवा इथे शुद्ध रक्त राहणार आहे म्हणजे ऑक्सिजन वालं. शुद्ध रक्त शरीराकडे पोहोचवणाऱ्या म्हणजे धमन्या. तर पहिले महाधमनी. महाधमनी रक्त ते धमनिका. त्यानंतर धमनी ते जाते केशवाहिन्या आणि केशवाहिन्या करते रे पेशी सोबत देवाणघेवाण. म्हणजे पेशी जे आहे ऑक्सिजनवालं रक्त पेशीला देणे,
अन्नपदार्थ पोहोचवणे, तिथून बिनकामाच्या गोष्टी परत घेणे, ते परत घेण्याचं काम करते केशवाहिन्या. केशवाहिन्या मग अशुद्ध रक्त घेते आणि अशुद्ध रक्त देते पहिले शिरिका, शिरिकाचं ते शीर, त्यानंतर महाशीर आणि लास्ट मध्ये शीर जे पुन्हा उजव्या कप्प्यामध्ये रक्त वाहून टाकणार आहे. पुढे आलं फुफ्फुस, कार्बन डायऑक्साईड बाहेर, ऑक्सिजन आत. तर या प्रकारे हे सर्कल जे आपलं ब्लड सर्क्युलेशनचं राहणार आहे. इथे एक समजून घ्या, धमनी जे आहे ते ग्रॅव्हिटीच्या दिशेनं जे आहे सरळ सरळ आपलं फ्लो होतात, म्हणून इथे बघा कोणते वॉल किंवा झडप राहत नाही. शिरामध्ये मधामध्ये वॉल राहत असते, झडपा राहतात. लक्षात ठेवा, रक्त खाली परत वाहून गेलं नाही पाहिजे म्हणून बघा मधामध्ये तिथे झडपा देऊन राहते, वॉल राहते. धमन्याला वॉल राहते का? नाही. शिराला वॉल राहतात. प्रश्न आता इकडे समजून घ्या काय म्हटलं त्यांनी. शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या हृदयाकडून शरीराकडे जाणाऱ्या म्हटलं तर धमन्या. आणि इथे बघा शरीराकडून हृदयाकडे जर म्हटलेलं आहे तर ते लक्षात ठेवा मित्रांनो, शिरा जे आहे ते राहणार आहे, जे काम करत असते. त्याचं ते बघा 25चं उत्तर तुम्हाला येणार आहे ऑप्शन नंबर 4. कारण तुम्हाला माहित आहे मानवी हृदयाला कप्पे राहते 4, वरच्या दोघाला अलिंद, खालच्याला निलय. तर ते वरचे एक आहे डावा कप्पा, उजवा कप्पा. पुढच्या प्रश्नामध्ये आपण बघू, त्यावेळेस लक्षात ठेवा तुम्हाला डिटेलमध्ये त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर बघा हा 25व्या नंबरचा प्रश्न होता, नवी मुंबई SRPF 2021 ला विचारलेला आहे. का हृदयाकडे, शरीराच्या सर्व भागातून हृदयाकडे रक्त वापस आणणारा कोण? शिरा. आणि जर त्याने विचारलं हृदयाकडून शरीराकडे रक्त पुरवठा करणाऱ्या ते राहणाऱ्या धमन्या हे काम करत असतात. समजलं का मित्रांनो? तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण 25 जे आहे रक्तभिसरण संस्थेवर आलेले प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर बरोबर हे व्हिडिओ जर एंडिंगपर्यंत बघत आहे असेल तर आतापर्यंत जेवढे प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट राहिलेला नसेल. समजलं आहे का? व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.